नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर मधून एक धक्कादायक अपडेट जो आहे तो समोर येतो आहे. बदलापूर नजीक असलेल्या अंबेशिव मध्ये बिबट्या जो आहे तो आढळल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. बिबट्याच्या पायाचे ठसे अंबेशिव मध्ये असलेल्या एक घर जे आहे त्याच्या आजूबाजूच्या अंगणामध्ये जे ते बघायला मिळालेत. नेमकं काय आहे संपूर्ण माहिती, याचा तपास जो आहे सध्या आता फॉरेस्ट डिपार्टमेंटची संपूर्ण टीम जी आहे या ठिकाणी आलेली आहे आणि पूर्णच ठिकाणी जे आहे याचा तपास आता सध्या केला जातो आहे. अशी देखील माहिती मिळाली आहे की बिबट्यानी जे आहे 2 बकऱ्या जे आहेत त्या ठिकाणी खाल्लेल्या आहेत असं घेऊन गेलेलं आहे. तर नेमकं काय असणार आहे पूर्ण अपडेट आपण या लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यापूर्वी एक महत्वाची आणि कळकळीची विनंती राहील की ज्या वेळेला बिबट्या कुठल्याही परिसरामध्ये आढळतो अशा बातम्या आल्या की भीतीचं वातावरण जे आहे ते सर्वत्र निर्माण होतं. मात्र काळजी करण्याची जास्त काही गरज नाहीये, परंतु तरी सुद्धा स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेणं आपल्या सगळ्यांचं आद्य कर्तव्य असतं. आपण आता फॉरेस्ट डिपार्टमेंट जे आहे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्याशी देखील संवाद जे आहे आपण आता साधणार आहोत. अंबेशिव बदलापूर नजीकच जे आहे अंबेशिव आहे, आपल्या सर्वांना माहिती असेल. एरंजाडच्या इथून जो रस्ता जातो त्याच ठिकाणी अगदी एंडला म्हणजे शेवटी जो काही परिसर आहे त्याच घराच्या अंगणामध्ये ज्या काही गौरी वगैरे असतात त्या वाळात टाकलेल्या असतात. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल शेणाच्या ज्या काही गौरीच असतात त्याच्यावरती बिबट्याच्या पायाचे ठसे जे ते बघायला मिळालेत. आणि गावकऱ्यांनी अशी देखील माहिती दिली की जो काही बिबट्या आहे त्यांनी 2 बकऱ्या ज्या आहेत त्या पळवलेल्या आहेत असं. आणि एक जी बकरी आहे तिचं थोडंफार जे आहेत आपण जर बघत असाल तर ती खाल्लेलं जे काही असतं बिबट्या खाल्ल्यावरती बिबट्यानी बकरी खाल्ली असेल तर थोडंफार जे काही अवयव आहेत ते आपल्याला एका ठिकाणी पडलेले बघायला मिळत आहेत. ऑफिसर ठीक आहे. तर आता काळजी करण्याचं जास्त काही कारण नाहीये, मात्र अंधारात वगैरे कोणीही जास्त करून बाहेर पडू नका. आपण जर बघत असाल तर फॉरेस्ट ऑफिसर जे आहेत त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी सध्या दाखल झालेली आहे. माहिती घेतली जाते आहे की नेमकं काय घडलं आहे ते. जे काही रहिवासी नागरिक या ठिकाणी राहतात त्यांनी कोणी बघितलं का असं देखील विचारणा जी ती केली जाते. आपण कोणी बघितलं का? ठीक आहे, माईक द्या तुमचा. तर काही रहिवासी आहे तिथे नागरिक आहेत त्यांनी बिबट्याला बघितलं आहे असं सांगण्यात येतंय. नेमकं काय असणारे माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी आपण जर बघत असाल तर फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी जे आहेत या ठिकाणी आलेले आहेत, संपूर्ण टीम इथे आलेली आहे. त्यामुळे बदलापूरकरांनी अजिबात काळजी करण्याचं कारण नाहीये. आपल्या रक्षणासाठी इथे जे आहेत आपल्याला आलेले बघायला मिळतात आणि त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, मात्र स्वतःची काळजी नक्कीच घ्या. मॅडम काय झालेलं नेमकं आपण बघितलं. ओके, तुम्ही कुठे राहतात? हे माझं घर आहे. इथेच आहेत का? काय बघितलं तुम्ही? काय नाही, मी घ्यायचे इथे चहा ठेवत होते आणि चहा ठेवता अचानक लक्ष गेलं माझं. तर मला तो दिसला कमरेपर्यंत. तर मी घाबरले, बोलले नक्की काय आहे म्हणून मी खाली उतरून बघितलाय. तो पूर्ण अख्खा दिसला मला. तो बिबट्याच होता का? बिबट्या होता. आणि कधी दिसला तुम्हाला? 12 वाजता. म्हणजे आजच दुपारी बोलतायत की दुपारी रात्री? 12 वाजता. आता तरी आपण बघत असाल तर 3:30च्या सुमाराचा टाइम झालाय, म्हणजे दुपारी तुम्हाला दिसलं. त्यानंतर काय केलं मग तुम्ही? काय, मी माझ्या नंदा तिथे बसलेल्या ना, जावं बसलेल्या, त्यांना आवाज द्यायला गेले. असं वाटतं काही भास असेल की? भास नाही, मला आधी वाटला भास झालाय म्हणून मी पायरी खाली उतरून आले बघायला, तर मला समोरच दिसला तो. तर मी एवढे घाबरले ना, तर मी पळत गेले आणि सांगायला माझ्या जावा होत्या त्यांना. आता कुठल्या दिशेने गेला? ह्या दिशेने गेला. पुढे गेल्यावर एक मुलाला पण दिसला तो. दिसला? हा, लहान मुलाला त्या मुलाला दिसला. लगेच दिसला. इकडे पण वस्ती आहे का? आहे, आपले फार्म हाऊस आहेत. फार्म हाऊस. असं सांगतायत की बकरीला वगैरे पण बकऱ्या परवा दिवशी बकऱ्या खाल्ल्या 2. ते कधी माहिती मिळाली तुम्हाला? आम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी माहिती पडले. माझ्या सासूचे दिवस होते ना, तर तिथे खाऊन टाकले होते इथेच आमच्या गेटच्या तिथे. म्हणजे तो जवळपासच असावा? हा, जवळपास. भीती वाटते का? भीती म्हणजे मला एवढं घाबरलेलं नाही मी अचानक, म्हणजे आपण टीव्हीत बघतो पण प्रत्यक्ष बघितलंय ना, तर मी खूप घाबरले होते. काय तुमची शेती वगैरे आहे या साईडला कुठे? नाही, शेती वगैरे नाहीये ना? काळजी घ्या, काळजी करू नका. हे सगळे आलेत आता. तुम्ही पण बघितला का? नाही, मी नाही बघितलं. आपण जर बघत असाल तर गावाचा शेवट आहे का हा परिसर? हा, शेवट आहे. हा, पाठीमागच्या. या पहिले पण कोणी बघितलं होतं का? नाही. आपण जरा बघूया या साईडला त्यांनी बिबट्या जो आहे तो बघितला बोलले जात आहे असं. आपण या साईडला कॅमेरा फिरवूया.
तर याच ठिकाणी जे आहे त्यांनी बिबट्याला बघितलं असं सांगण्यात येतं आहे. तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या. परंतु बदलापूरकरांनो, तुम्ही घाबरायचं काही कारण नाहीये जास्त. पण जर बाहेर निघत असाल रात्रीच्या सुमारास तर काळजी घ्या कृपा करून. आपण जर बघत असाल तर आतापर्यंत आपण फक्त बातम्या जो आहेत ते बघत होतो टीव्ही मध्ये की खूप ठिकाणी बिबट्या जो आहे तो दिसून येतो आहे असं. पण आता आपल्यातीलच काही नागरिक जे आहेत आंबेशिवमध्ये राहत असलेले त्यांनी सांगितलं की त्यांनी स्वतः प्रत्यक्षात बिबट्याला बघितलं असं. आता बघा, दादांनी जशी हातात काडी ठेवलेली आहे तसं तुम्ही सुद्धा प्रत्येकाने हातामध्ये काडी ठेवा. लहान मुलांची काळजी घ्या, त्यांना एकटं वगैरे बाहेर फिरायला जाऊ देऊ नका. आंबेशिवचा परिसर आपण जर बघत असाल तर या साईडला आपल्याला थोडंसं फार्म हाऊस वगैरे आणि शांत परिसर जो आहे तो बघायला मिळतो. त्याचमुळे असं काही झालं असेल का? इथे येत आहेत, ठीक आहे. तर फॉरेस्ट ऑफिसर जे आहेत ते देखील इथे आलेत आणि नेमकं जे ठसे होते, बिबट्याचे जे काही ठसे होते पायाचे, तर ते आता चेक केले जाणार आहे की नेमकं कधीचे होते, काय होते आणि कोणालाही काही धोका होऊ नये याचं देखील काळजी केली जाणार आहे. ठिकठिकाणी आता कॅमेराज जे आहे ते देखील बसवले जातील अशी माहिती मिळते आहे. म्हणजे जेणेकरून जर कोणी या परिसरामध्ये तो बिबट्या वगैरे दिसला तर त्याला लवकरात लवकर जो आहे पकडण्यात येईल असं त्या मॅडम ज्या होत्या त्यांनी आपल्या ताईंनी माहिती दिली की त्या देखील घाबरल्या त्याला अचानक बघितल्यावर. आणि आम्ही देखील त्यांना हेच विचारलं आधी की तुम्हाला भास झाला का, कारण होतं कधी कधी आपण वारंवार जे आहेत बातम्या बघत असतो त्यामुळे आपल्याला असं होईल. परंतु त्यांनी आपल्याला सांगितलं की नाही, त्यांनी खरंच बघितलं असं. तर तुम्ही देखील जर असं कधी काही झालं तर कृपा करून हातात काठी ठेवा आणि स्वतःची देखील काळजी घ्या. रात्री जास्त करून बाहेर कोणीही पळू नका. हे बघा, याच परिसरामध्ये जे आहे ते आपल्याला बघायला मिळालं. लवकरच बाकीचे काही जे अपडेट्स असतील आम्ही ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तोपर्यंत बघत राहा आपले बदलापूर. जे काही वरिष्ठ आहेत फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत त्यांच्याकडून आपण लवकरच माहिती घेणार आहोत. याच परिसरामध्ये जे आहे एक बकरी जी आहे ती बकरी त्या बिबट्याने खाल्ली आणि तिचे काही अवयव जे आहेत ते याच परिसरात पडलेले बघायला मिळाले अशी माहिती सुद्धा आपल्याला मिळाली. आजूबाजूच्या नागरिकांमध्ये नक्कीच तुम्ही पण बघितला, तुम्ही आजूबाजूच्या परिसरामध्ये नक्कीच भीतीचं वातावरण जे आहे ते आपल्याला बघायला मिळतंय. आणि आपण विचारणा केल्यावरती जे काही शेणाच्या ज्या गौरी असतात त्याच्यावर देखील त्या बिबट्याच्या पायाचे ठसे होते असं सांगण्यात आलं. हा जो भाग आहे तो गावाचा अगदी शेवट आहे सर्वात, म्हणजे जंगल सारखा थोडाफार हा परिसर आहे. परंतु रात्री बिबट्या दिसू शकतो हे आपल्याला ठीक आहे, आपण समजू शकतो. परंतु दिवसा म्हणजे आताच 12 वाजता हा बिबट्या या ठिकाणी दिसल्याची माहिती मिळालेली आहे. त्यामुळे पुढचे काही अपडेट्स असतील तर आम्ही तुम्हाला लवकर सांगणार आहोत. बघत राहा आपले बदलापूर. धन्यवाद.